आज गुढीपाडवा आहे. एक हिंदू सणानुसार आज नवीन वर्षाची सुरुवात होते. सर्वांना शुभेच्छा देत असताना गेली अनेक संकट या महाराष्ट्राच्या जनतेने सहन केलेली आहे. ही नववर्षाची सुरुवात त्यांच्यासाठी आनंददायी हो, कोणतेही संकट या महाराष्ट्रावर येऊ नये अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि हा महाराष्ट्र प्रगतशील होण्यासाठी, पुढे जाण्यासाठी आपण सर्वजण मिळून सहकार्य कराल अशी अपेक्षा बाळगतो. मोदी महाराष्ट्रात आले, मात्र त्यांनी आता शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे देखील पाहावं असं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले. निश्चित पाहिलं पाहिजे. शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे, कामगारांच्या प्रश्नाकडे, सर्वच जेही महाराष्ट्रातील प्रश्न असेल त्याबाबत मुख्य पंतप्रधान हे चर्चा करत असतात. आणि आपण पाहिलं असेल की गेल्या 5 वर्षामध्ये पंतप्रधानांनी एवढी भरीव मदत मला वाटतं इतर राज्यापेक्षा आपल्याला जास्त दिलेली आहे. म्हणून मोदींचा महाराष्ट्रावर असलेले प्रेम हे दरवेळेला आपल्याला दिसून येतं. आजही आम्हाला अपेक्षा आहे की मोदी साहेब आजही काही घोषणा करतील. राज्य डबघाईला आल्यासारखं आहे आणि राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात याकडे देखील मोदींनी लक्ष दिले पाहिजे असं खैरे म्हणतात. आता हे काम मुख्यमंत्र्यांचं आहे आणि मुख्यमंत्री हे सर्व पाहतायत. यावर कुठेही आक्षेप घेण्याचा किंवा तिथं त्याच्यावर टीका करण्याचा विषयच नाही. जे काही गुन्हेगारी वाढेल त्याला पायबंद घालण्यासाठी सरकार कठोर पावलं उचलतील एवढं मात्र नक्की आहे. सर, संजय राऊत असं म्हटले की अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे, कर्जमाफी देऊ शकत नाहीत तर त्यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला पाहिजे. तसेच एकनाथ शिंदेनी जोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही तोपर्यंत देवगिरी बंगल्यासमोर उपोषणाला बसावं. संजय राऊतला हे आता आजकाल कॉमेडी शो करण्याची सवय लागलेली आहे. सत्ता कशी चालवायची, 2.5 वर्ष असताना काय केलं, दिवे लावले, याचा थोडासा लोकांना आपल्याकडून उजळणी करून द्यावी म्हणून असे हे कॉमेडी शो करण्याची सवय ज्यांना लागलेली त्यांच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतोय. आमची जी जबाबदारी आहे, आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे ती नेमकी कशी निभवायची, म्हणून अशा या फालतू गोष्टीकडे आम्ही लक्ष देत नाही.